नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अतिशय महत्त्वाच्या परीक्षेसाठी गणित विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. विविध प्रकारची उदाहरणे सोडवून आपण व्हिडिओ तयार करून यूट्यूबला भोसले सर जाकले या चॅनलवर दिलेले आहेत. या ठिकाणी उद्याचे 29 डिसेंबर रोजी होणारी ही परीक्षा आपणास अत्यंत सोपी जावी या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. समाजशास्त्र आणि विज्ञान प्रत्येकी 35 गुण 70 गुणापैकी चांगले मार्क्स मिळतात. गणित अवघड वाटत असल्यामुळे कमी गुण मिळतात आणि मग शिष्यवृत्तीपासून आपण अलिप्त राहतो. यासाठी आपण गणितातसुद्धा चांगले गुण मिळवण्यासाठी आपण काही अत्यंत महत्त्वाची उदाहरणे पाहत आहोत. त्यापैकीच या ठिकाणी 27x घन वजा 8 या बहुपदीला 3x वजा 2ने भागले तर भागाकार किती येईल? 27x घन वजा 8 27x घन वजा 8 भागायचं आहे 3x वजा 2. या ठिकाणी 27 येण्यासाठी 3ला 9 गुणावं लागेल. ओके. आणि x घन येण्यासाठी या xला x वर्ग गुणावं लागेल. म्हणजे 9x वर्ग गुणिले 3x 9 त्रिक 27 x वर्ग गुणिले x 27x घन. या ठिकाणी वजा 8 ही संख्या थोडीशी दूर मांडायची कारण मध्ये पद येणार आहे. 9x वर्ग गुणिले वजा 2 वजा 18x वर्ग वजा 18x वर्ग. दुसऱ्या बहुपदीच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं. हे वजा हे अधिक 27x घन वजा आहे अधिक 27x घन 0 अधिक 18x वर्ग वरती वजा 8 आहे. तो आपल्याला आवश्यकतेनुसार घ्यायचा आहे. 18x वर्ग येण्यासाठी 3ला 18 येण्यासाठी 6 गुणावं लागणार. हे अधिक चिन्ह आहे. अधिकच 6 गुणावं लागणार. x वर्ग येण्यासाठी xनंच गुणावं लागणार. 6x गुणिले 3x 18x वर्ग आणि 6x गुणिले वजा 2 वजा 12x. ओके. या ठिकाणी अधिक 6x भाग लागलेला आहे. हे चिन्ह वजा हे अधिक इथं 0 वजा 12x अधिक 12x वरचे घेतले वजा 8 हे अधिक चिन्ह आहे. अधिक 12x येण्यासाठी या 3xला 4 गुणावं लागणार आहे. 3 चौक 12x आणि वजा अधिक 4 गुणिले वजा 2 वजा 8 चिन्ह बदलली. हे वजा हे अधिक 0 म्हणून बाकी या ठिकाणी 0 आहे. अधिक 12x वजा 12x आणि वजा 8x अधिक 8x 0 आणि भागाकार या ठिकाणी आलेला 9x वर्ग अधिक 6x अधिक 4 9x वर्ग अधिक 6x अधिक 4 इथं आहे 9x अधिक 6x अधिक 4 आणि बाकी 0. अचूक पर्याय नंबर 4. सोबतच्या आकृतीत 6 सेमी बाजू असलेला सुसम षटकोन दिलेला आहे. त्याचे क्षेत्रफळ किती चौसेमी येईल? सुसम षटकोनाचं क्षेत्रफळ आपणास माहीत असणं गरजेचं आहे. 3 वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले बाजू वर्ग हे सुसम षटकोनाचं क्षेत्रफळ आहे. या ठिकाणी बाजू 3 वर्गमुळात 3/2 बाजू 6 दिलेली आहे. त्यामुळे 6 गुणिले 6 2 6ला भागलं 2 त्रिक 6 3 त्रिक 9 सक्क 54 वर्गमुळात 3 54 वर्गमुळात 3 चौसेमी असा हा पर्याय आहे. 54 वर्गमुळात 3 अचूक पर्याय नंबर 1. ओके. एका समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी अनुक्रमे 10 सेमी आणि 24 सेमी आहे. तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? पर्याय दिलेले आहेत. समभुज चौकोनाची परिमिती काढण्यासाठी त्याची बाजू माहीत असणं गरजेचं आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्यामुळे एक कर्ण 10 दिलेला आहे तर तो 5 आणि 5 झाला. ओके. आणि दुसरा कर्ण या ठिकाणी 24 सेमी दिलेला आहे. 12 सेमी 12 सेमी या ठिकाणी तो दुभागला. त्यामुळे प्रत्येक त्रिकोण जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या बाजू 5 12 आणि साहजिकच कर्ण 13 असणार आहे कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. साहजिकच समभुज
समभुज चौकोन जो आहे आणि तयार झालेले 4 काटकोन त्रिकोण आहेत त्या प्रत्येक काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजे समभुज चौकोनाची बाजू आहे. 12चा वर्ग 144, पायथागोरसचं प्रमेय 3चा या ठिकाणी 5चा वर्ग 25 आणि 12 144 169चं वर्गमूळ 13. पायथागोरसचं त्रिकोण 5 12 13 सर्व बाजू 13 आहेत. म्हणजे 13 गुणिले 13 अधिक 13 अधिक 13 4 वेळा 13 चौक 52. 52 सेमी या ठिकाणी त्याची परिमिती असणार आहे. अचूक पर्याय नंबर 2. एका बसच्या चाकाची त्रिज्या 0.7 मीटर असून त्या बसचे एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत पोहोचेपर्यंत त्या चाकाचे 10,000 फेरे होतात, तर त्या 2 शहरामधील अंतर किती किलोमीटर आहे? या ठिकाणी अंतर बरोबर फेरे बरोबर अंतर भागिले परिघ. फेरे बरोबर अंतर भागिले परिघ. किती फेरे होतात? 10,000 फेरे होतात. 10,000 बरोबर या ठिकाणी त्रिज्या 0.7 मीटर. 2 पाय आर परिघ 2 पाय आर 2 पायची किंमत 22/7 गुणिले आर 0.7 मीटर त्रिज्या आहे 0.7. ओके. त्यामुळे अंतर काढताना हे सर्व 2 गुणिले 22/7 गुणिले 0.7 जे आहेत ते अंतराला भागिले आहेत ते 10,000ला गुणिले होणार. 10,000 गुणिले 2 गुणिले 22/7 गुणिले 0.7. या ठिकाणी 7 न 7 एक्के 7 700.1 7 एक्के 7. 10,000 गुणिले 0.1 न गुणताना या ठिकाणी 1,000 आलं दशांश चिन्ह आल्यामुळं आणि 22 दोन्ही 44 त्यामुळं 44 गुणिले 1000 44,000 या ठिकाणी 44,000 या ठिकाणी मीटर आहे. मीटर आणि साहजिकच याला आपण 1,000 भागलं तर आपल्याला किलोमीटरमध्ये याचं रूपांतर होईल. 1 2 3 0 गेल्यामुळे 44 किलोमीटर. ओके. 2 गावामधलं अंतर 44,000 मीटर म्हणजे 44 किलोमीटर अंतर. अचूक पर्याय नंबर 1. ओके. अशा पद्धतीनं त्यानंतर दोन्ही बाजूनी बंद असलेल्या एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाची त्रिज्या 0.77 मीटर असून उंची 1.25 मीटर आहे, तर त्या पिंपाचे एकूण पृष्ठफळ किती चौसेमी असेल? या ठिकाणी वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ 2 पाय आर कंसात आर अधिक एच हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. 2 गुणिले 22/7 गुणिले आर त्रिज्या दिले आहे 0.77 कंसात आर 0.77 अधिक उंची 1.25. 2 गुणिले 22 ह्या 7 न 0.77ला 7 एक्के 7 ही बेरीज आहे. 7 आणि 5 12 2 हाच्याला 1 7 आणि 2 9 हाचे 1 10 1 आणि 1 2.2 22 दुनी 44 दशांश चिन्ह आपण नंतर पाहूया. 22 2 44ला 11 ने गुणायचं गुणिले 2/2 दशांश चिन्ह शेवटी पाहूया. 11 चौक 44ला 4 हाच्याले 4 11 चौक 44 4 48 484 गुणिले 202. एक गुणासाठी कसरत आहे. 4 दुनी 8 बॅटी 16 6 1 बे चौक 8 1 9 इथं फुली ह्या शून्यानं न गुणता शतकानं गुणायचं आहे. बेचौक 8 बॅटी 16 6 1 बेचौक 8 1 9. या ठिकाणी बेचौक 8 बे 8 16 6 1 बेचौक 8 1 9 बेरीज 8 6 9 8 17 7 1 6 1 7 9 97,768 दशांश 1 2 3 4 अंक सोडवायचे उजवीकडे 1 2 3 4 9 पॉईंट या ठिकाणी 7,768. 100 सेंटीमीटरचा 1 मीटर म्हणून सेंटीमीटरमध्ये पाहिजे आपल्याला. त्यामुळे 100 गुणिले 100
याला गुणावं लागेल 100 गुणिले 100 म्हणजे 10,000नं गुणावं लागेल. 10,000नं गुणताना दशांश चिन्ह निघून जाणार. त्यामुळं 97,768 सेमी हे उत्तर येणार आहे. अचूक पर्याय नंबर 2. ओके. एका वर्तुळाची त्रिज्या 41 सेमी असून जीवेची लांबी 18 सेमी आहे, तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती? या ठिकाणी असे प्रश्न वारंवार असतात. वर्तुळाच्या केंद्रातून व या वर्तुळ केंद्रातून जेव्हा एबीवर टाकलेला लंब जेव्हा एबी दुभागतो, मी वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. जीवेची लांबी 18 आहे, ती 9 झाली. वर्तुळाची त्रिज्या 41 आहे. 41 या ठिकाणी ती जेव्हा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल तर 9, 40, 41 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणजे 41 कर्ण आहे. 41च्या वर्गातून 9चा वर्ग वजा केला 40च मिळणार. 9, 40, 41 या त्रिकोणामध्ये 9 आणि 41 समोर संख्या आहेत, उरलेली संख्या 40. त्यामुळे या ठिकाणी जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर नंबर 3 40 असणार आहे, 40 सेमी. पुढचा प्रश्न आहे 10 दराने 8,000 रुपयाचे किती वर्षाचे चक्रवाढ व्याज 2,748 रुपये होईल? या ठिकाणी मुद्दल अधिक हे चक्रवाढ व्याज, मुद्दल अधिक चक्रवाढ व्याज 8, 4, 6, 8, 9, 10,748 10,748 मुद्दल 8,000 आणि चक्रवाढ व्याज 2,748 10,748. या ठिकाणी हे रास आली. आपल्याला राशीचं सूत्र माहिती आहे. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा n. ए म्हणजेच 10,648 बरोबर पी म्हणजेच 8,000 कंसात 1 अधिक आर 10 आहे, 10 भागिले 100 कंसाचे n भागात. 10,648ला हे 8,000 गुणिले ते भागिले 10,648 भागिले 8,000 आणि 10 1 हे 0 गेले. ओके. त्यामुळं 1/10 1 अधिक 1/10 तिरकस गुणाकार 10 1 10 आणि 1 11/10 कंसाचं n. या ठिकाणी 10,648 भागिले 8,000ला 8 भाग जातोय. खाली 8 1 8 आणि या 3 0 1,000 वरती 8 1 8 10 मधून 8 गेले उरले 2 26 झाले. 8 त्रिक 24ला 4 चल 2 पुढे 24 झाले. 8 त्रिक 24 8 1 8 1331 भागिले 1,000 बरोबर 11/10 कंसाचे n. ओके. 11/10 कंसाचे n. 1331 घनमूळ 11, 1,000चं घनमूळ 10. त्यामुळे 11/10 कंसाचं घन म्हणजे 1331/1000. ओके. या ठिकाणी 11/10 कंसाची n 11/10 11/10 पाया समान आहे, समानता संबंध आहे. त्यामुळे n म्हणजे 3 हे दोन्ही घात पण समान, n बरोबर 3 म्हणजे 3 वर्षामध्ये या ठिकाणी या ठिकाणी 8,000 रुपयाचे 3 वर्षानंतरच हे चक्रवाढ व्याज होणार आहे 2,648 रुपये. ओके. अशा पद्धतीनं y अधिक 10 आणि y वजा 16 बरोबर या ठिकाणी y गुणिले y वायचा वर्ग स्थिर पदांची बेरीज वजा 16 अधिक 10 वजा 6 आणि त्याला y जोडायचा आणि स्थिर पदांचा गुणाकार अधिक 16 गुणिले वजा 16 16 आणि 10 160 y वर्ग वजा 6y वजा 160 y वर्ग वजा 6y y वर्ग वजा 6y. इथं आवश्यक आहे y वर्ग वजा 6y वजा 160. अचूक पर्याय नंबर 4. रेषा यम आणि रेषा n समांतर आहेत. त्यांची छेदिका आहे. एक्सची किंमत काढायची आहे. या ठिकाणी आंतरकोनात 11x अधिक 7x 11x अधिक 7x बरोबर 180. आंतरकोन पूरक असतात. 11x आणि 7x 18x बरोबर 180. हे 18 पदरी जाऊन 18 आणि 10 आहे. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आहे. पुढील वारंवारता सारणीमध्ये 6 मध्य आहे. सारणीचा मध्य 6 आहे तर एक्सची किंमत काढायची. 2 4 वेळा आहे म्हणजे बेचोक 8. 5 x वेळा आहे म्हणजे 5x. 7 2 वेळा आहे म्हणजे 14. 9 4 वेळा आहे म्हणजे 36. 12 6 वेळा आहे म्हणजे 12 चोक 48.
या ठिकाणी स्थिर पद 14 आणि 8 22, 22, 36 आणि 48, 22, 36 आणि 48 यांची बेरीज 6 2 8 8 16 6 1 4 1 5 आणि 3 8 आणि 2 10 106. 14 8 22, 22, 36 आणि 48, 6 2 8 8 16 6 1 4 1 5 आणि 3 8 2 10 106 अधिक हे 5x आहे. ओके, भागिले या ठिकाणी कामगारांची संख्या 106 अधिक हे 5x भिन्न पद आहेत ना, 106 अधिक 5x, 106 अधिक 5xला एकूण कामगारांची संख्या 6 4 10 2 12 4 16 अधिक x. या ठिकाणी 106 अधिक 5x भागिले 16 अधिक xला भागल्यानंतर 16 अधिक x न या 100 अधिक 6 106 अधिक 5xला भागल्यानंतर मध्ये 6 येतो म्हटलेलं आहे, म्हणून हे समीकरण सोडवायचं. 106 अधिक 5x, 6 न 16 अधिक xला 16 96 अधिक 6 गुणिले x 6x, हे 5x पलीकडे गेले, 6x मधून 5x गेला, उरला 1x, हे 96 मागाले, 196 मधून 106 मधून 96 गेले, 10 उरले, xची किंमत 10 आहे. अचूक पर्याय नंबर 3. ओके, एका बसच्या चाकाचा व्यास 77 सेमी असून त्या चाकाचे 20,000 फेरे पूर्ण होत असतील तर ती बस किती किमी अंतर जाईल? आपल्याला माहिती आहे फेरे बरोबर अंतर भागिले परी. फेरे 20,000 आहेत, 20,000 फेरे, 77 सेमी व्यास आहे, व्यास 77 सेमी, 2 पाय आर 2 गुणिले 22/7 आर 77 सेमी व्यास आहे, त्याचे निम्म म्हणजे 77/2. ओके, ह्या 2ला हे 2 गेले, 7 न 77ला 7 1 7 1 11 आलं, त्यामुळे अंतर बरोबर या ठिकाणी 22 गुणिले 11 आणि गुणिले 20,000 फेरे, त्यामुळे अंतर बरोबर या ठिकाणी अंतर बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले 77/2, 2 पाय 22/7 गुणिले परी व्यास दिला आहे म्हणून व्यासाही निंपट 77/2. या 2ला 2 गेले, 77ला 7नं भागल्यानंतर 11 आले, 22 गुणिले 11 हा जो गुणाकार आहे तो 20,000ला भागिले येणार आहे, त्यामुळे अंतर निघणार आहे. अंतर बरोबर 20,000 फेरे गुणिले 11 गुणिले 22 242. ओके, 242ची दुप्पट 484 वर 1 2 3 4 0 या 4 0 हे सेमी झालं आहे, सेमी. त्यामुळे या सेमीला 100 गुणिले 100 चौसेमी यानं गुणायला पाहिजे, कारण 100 गुणिले 10,000नं याला भागायचं, कारण 100 सेंटीमीटरचा 1 मीटर आणि 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, म्हणून या ठिकाणी आपण 100 सेमीचा 1 मीटर, तर आपल्याला हे सेमी आहेत 484 वर 4 शून्य, त्याला आपण जर 484 आणि 4 शून्याला भागिले 100 केलं तर या ठिकाणी 48,400 राहतं आहे. 48,400ला परत आपण 1000नं भागायचं आहे, कारण 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. 1000नं भागताना या 2 शून्य गेल्या, 484 भागिले 10 दशांश चिन्ह 2 48.4, म्हणूनच या ठिकाणी 100 गुणिले 1000नं या ठिकाणी 48,40,000ला भागल्यानंतर आपल्याला ते उत्तर मिळणार आहे. 1 2 3 4 शून्य गेल्यानंतर हे भागिले 10 राहणार आहे, 48.4. अचूक पर्याय आपल्याला नंबर 3 48.4 किलोमीटर अंतर जाईल. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. येत्या 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्यासाठी आपणास हे व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. धन्यवाद.